फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई पदासाठी सराव पेपर 31वा पाहणार आहोत. याच्या अगोदर आपले 30 सराव पेपरचे 30 व्हिडिओ झालेले आहेत. त्याचबरोबर लिपिक आणि शिपाईचे जे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर आहेत PYQ, त्याचे सुद्धा व्हिडिओ झालेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये चालू घडामोडीचे सुद्धा काही प्रश्न आहेत. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोखे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोखे ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या 70 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्टचा जर विचार केला तर 100 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. आणि अजूनही साधारणपणे 20 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. त्याच्यापेक्षा जास्त मिळतील, पण कमीत कमी 20 फुल टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळं अतिशय कमी फीमध्ये भरपूर टेस्ट यामध्ये दिलेले आहेत मी. तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती सुद्धा वेगळी आहे. तर पहिला प्रश्न आहे, पाहता केंद्रशासित प्रदेश वगळता कोणत्या भारतीय राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभला आहे? आता केंद्रशासित प्रदेश वगळता कोणत्या भारतीय राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. म्हणजे भारताच्या राज्यांचा विचार केला तर सर्वात लांब समुद्र किनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे. भारतातील सर्वात जुने कार्यरत तेल शुद्धीकरण केंद्र कोणते आहे? तर भारतातील सर्वात जुने कार्यरत असलेलं तेल शुद्धीकरण केंद्र हे दिग्बोई रिफायनरी किंवा दिग्बोई तेल शुद्धीकरण केंद्र आहे. आणि हे केंद्र आसाम या राज्यामध्ये आहे बरं का. आणि हे जे दिग्बोई आहे ना, भारतातील पहिलं तेल शुद्धीकरण केंद्र आहे, ते पण माहिती असू द्या. आणि भारतातील पहिली तेलविहीर ही दिग्बोईला सापडलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. दिग्बोई कुठं आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे. मथुरा रिफायनरी उत्तर प्रदेश या राज्यात आहे. जामनगर ही जी रिफायनरी आहे ना, ती गुजरात या राज्यामध्ये आहे. रिलायन्सची आहे बरं का ती. आणि ही जी हल्दिया रिफायनरी आहे ना, ही कोणत्या राज्यात आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार देते? तर भारतीय राज्यघटनेचं कलम 143 जे आहे ना, ते राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार देते. म्हणजे राष्ट्रपतींना जर असं वाटलं की एखाद्या कायदेशीर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून आपण सल्ला घ्यावा, तर कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयांना तसा आदेश देऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाला तो सल्ला देणं बंधनकारक आहे, द्यावाच लागतो. परंतु सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी मानलाच पाहिजे, याचं बंधन राष्ट्रपतींवर नाही. हे सुद्धा माहिती असू द्या. तर कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून कायदेशीर सल्ला घेऊ शकतात. त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्याच्यामध्ये जे सुमंत नावाचं पद होतं ते परराष्ट्र व्यवहार या खात्याशी संबंधित होतं. कशाशी संबंधित होतं? परराष्ट्र व्यवहार या खात्याशी ते संबंधित होतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. आणि महाबळेश्वर आहे की नाही, महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातच आहे. महाबळेश्वर नावाचा तालुका आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण आहे. तर त्या महाबळेश्वरच्या जवळच हे भिलार म्हणजे पुस्तकांचं पहिलं गाव आहे. गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण कोणत्या देशाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले होते? आता हा थोडा डीप मधला प्रश्न आहे बरं का. तर गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण जपान या देशाच्या मदतीनं पूर्ण करण्यात आलेलं आहे. तर जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. परीक्षेला प्रश्न विचारतात, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर आहे. बरं, हे धरण कुठं आहे? तर छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. आता पैठणला अजून काय काय माहिती आहे का? तर पैठणला आपलं संत एकनाथ महाराजांची समाधी आहे, त्यांचं जन्मगावच पैठण आहे आणि ते जायकवाडी धरणाला लागूनच आहे, गोदावरी नदीच्या तीरावर. त्यानंतर पैठण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. आता तुम्ही म्हणाल पैठणला संत ज्ञानेश्वर उद्यान असं नाव का दिलेलं आहे? त्याचं कारण असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे मूळ गाव आहे ते या पैठण तालुक्यामध्येच आहे, म्हणून ते संत ज्ञानेश्वर उद्यान जायकवाडी धरणाला लागूनच आहे.
जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे त्याला नाथ सागर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जायकवाडी पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. आणि जायकवाडी धरणाविषयी अजून एक माहिती असू द्या, की भारतातील पहिला फ्लोटिंग सौर म्हणजे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा जायकवाडी धरणावरच होणार आहे. त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव कोणतं आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. त्यांची संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळंदीला आहे, पण त्यांचं जे मूळ गाव आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं ते कोणतं आहे ते सांगा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हिमरू शाली प्रसिद्ध आहेत? तर आता हिमरू शालींसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर. ती हे त्याचं उत्तर आहे की छत्रपती संभाजी महाराज नगर हा जिल्हा हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे. आता छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये अजून काय काय आहे? तर वेरूळच्या लेण्या आहेत, घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर तुमचं खुलताबाद आहे, ज्याला आपण दौलताबादचा किल्ला म्हणतो. अजिंठ्याच्या लेण्या आहेत. हे सगळं छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या पुढे सन 2026 मध्ये ब्रिक्स, आता ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? आता ब्रिक्स मध्ये नाव कसं आले माहिती आहे का? बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, एस म्हणजे साऊथ आफ्रिका. तर असे हे 5 देश आहेत ज्यांनी या ब्रिक्सची स्थापना केली. त्या देशांचे जे अध्यक्षर आहे की नाही इंग्लिश नावं, त्या अध्यक्षरावरून हे नाव तयार झालेलं आहे. तर 2026 मध्ये ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद हे भारत या देशाकडे आलेलं आहे. भारत हा 2026 मध्ये ब्रिक्सचा अध्यक्ष असणार आहे. जगातील एकूण समुद्री तेल व्यापारापैकी अंदाजे किती टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो? आता ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे ना, त्याला आपण स्ट्रेट ऑफ होर्मुझ असं म्हणतो. त्याच्यातून किती टक्के व्यापार होतो माहिती आहे का? एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 25%. आणि टक्क्यांमध्ये इथं पर्यायानुसार 20 ते 30% हे त्याचं उत्तर आहे. किती आहे? 20 ते 30%. बी हे त्याचं उत्तर आहे. 20 ते 30% व्यापार हा आपल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. आता जे इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध सुरू आहे की नाही, तर त्याच्यामध्ये ही होर्मुझची खाडी इराणच्या ताब्यात आहे. मुळात ती इराण या देशाला लागूनच आहे. त्या खाडीचं अंतर फक्त 33 किलोमीटर आहे पहा. आणि खाडीच म्हणत आहे मी, होर्मुझची सामुद्रधुनी, सॉरी. आणि सामुद्रधुनी म्हणजे काय माहिती आहे का? तर सामुद्रधुनी म्हणजे असा भाग, दोन म्हणजे एक मोठा, दोन मोठे जलाशय असतील, त्या दोन मोठ्या जलाशयाला जोडणारा जो छोटा पाण्याचा भाग असतो त्याला सामुद्रधुनी असं म्हणतात. मग ही होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती कोणत्या दोन जलाशयाला जोडते माहिती आहे का? ते एकीकडे आहे पर्शियाचे आखात, त्याला आपण इराणचे आखात सुद्धा म्हणतो. आणि दुसरीकडे आहे अरबी समुद्र किंवा ओमानचे आखात. तर पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात यांच्या दरम्यान ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. किंवा पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांच्या दरम्यान ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येईल. आणि जगातील तेलाच्या एकूण व्यापारापैकी 20 ते 30% व्यापार, एक्झॅक्टली 25% व्यापार ह्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. क्लिअर झाले सर्वांचं? आणि ही याच्यावर ताबा कोणाचा आहे तर इराण या देशाचा आहे. होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्याचं अंतर किती आहे? 33 किलोमीटर. चला त्याचा पुढचा प्रश्न आहे आता. नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या कोणत्या दिशेला वाहतात? तर नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही नद्यानं पश्चिम दिशेला वाहतात. त्या भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. व्हिडिओला 500 लाईक आले पाहिजे बरं का, कमीत कमी 500 लाईक. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. आणि टॉपिक वाईज टेस्टचा जर विचार केला तर 200 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे, त्याची माहिती सुरुवातीला दिलेली आहे. आता 11 नंबरचा प्रश्न आहे पहा. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. जास्तीत जास्त किती पण येऊ द्या, पण कमीत कमी 500 लाईक आली पाहिजे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या तीनही देशांशी जोडलेली आहे? आता नेपाळ, भूतान आणि चीन या तीनही देशांशी जोडलेली जी सीमा आहे ना, ते डोकलाम नावाचं ठिकाण आहे पहा. ते सिक्कीम राज्यामध्ये. कुठं? सिक्कीम हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, सिक्कीम. महाराष्ट्र राज्याच्या गुप्तचर विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्याचं जे गुप्तचर विभाग आहे ना त्याचं मुख्यालय
मुंबई या ठिकाणी. मी पेनचा कलर चेंज करतो, एक मिनिट. महाराष्ट्र राज्याच्या गुप्तचर विभागाचं मुख्यालय कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. मुंबई हे त्याचं उत्तर आहे. भारतीय पुरावा कायदा, ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो, ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? तर भारतीय पुरावा कायद्याऐवजी आता कोणता कायदा आलेला आहे माहित आहे का? तर परत पेनचा एकच सेकंद द्या. तर भारतीय पुरावा कायद्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम हा अस्तित्वात आलेला आहे. कोणता आलेला आहे? भारतीय साक्ष अधिनियम हा आता अस्तित्वात आलेला आहे. तर ते सर्वांनी लक्षात ठेवा. चालू घडामोडीचे पण हे प्रश्न आहेत बरं का. भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजे BNS, तुम्हाला मे बी BNSचा फुल फॉर्म विचारतील. तर BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता, हे लक्षात ठेवा. व्हेरी IMP आहे कोर्टाच्या संदर्भात. तर BNS म्हणजेच भारतीय न्याय संहितेमध्ये प्रथमच कोणत्या नवीन शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? तर भारतीय न्याय संहितेमध्ये सर्वप्रथम कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे माहिती आहे का? तर सामुदायिक सेवा या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, सामुदायिक सेवा. शिक्षणाचा अधिकार म्हणजेच राईट टू एज्युकेशन हा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? तर शिक्षणाचा अधिकार म्हणजेच राईट टू एज्युकेशन हा जो मूलभूत अधिकार आहे ना, हा राज्यघटनेच्या कलम 21A अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. कलम 21A हे त्याचं उत्तर आहे. कलम 21 कशाशी संबंधित आहे ते मला कमेंट करून सांगा. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? आता लोकसभेचा जो कार्यकाळ आहे ना, सर्वांना माहिती आहे किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ नाहीच आहे, कारण राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे. परंतु राज्यसभेचे जे सदस्य असतात, त्या राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. हा दोन्हीमधला फरक तुम्ही लक्षात ठेवा. आणि लोकसभाचा आणि लोकसभेच्या सदस्य या दोघांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्षे असतो. त्याच्यानंतर समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले जाम समर्थ हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे जे जाम समर्थ हे जे गाव आहे ना, हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी या तालुक्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? घनसावंगी या तालुक्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव कोणता, हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. तर जांब आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना जिल्ह्यात आहे. तालुका कोणता आहे? तर घनसावंगी आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे? तर दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे तो खूप प्रसिद्ध आहे त्यांचा. मनाचे श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत, दासबोध लिहिलेले आहेत. रामरक्षा सुद्धा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. आणि गणपतीची जी आरती आहे ना, सुखकर्ता दुःखहर्ता, ती सुद्धा समर्थ रामदास स्वामी यांनीच लिहिलेली आहे. जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर पर्याय पाहिले तर लगेच लक्षात येईल की जालना शहर हे कुंडलिका या नदीच्या तीरावर वसलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, कुंडलिका. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्रामध्ये ना, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे जे अध्यक्ष असतात ते जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. आता या ठिकाणी DPDC हेच लक्षात ठेवा बरं का. DPDC म्हणजेच जिल्हा नियोजन व विकास मंडळ, म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन. क्लिअर झाले? सॉरी, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे डी म्हणजे डेव्हलपमेंट. तर DPDC म्हणजे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. आणि या जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात. सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. आणि अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे बरं का, मी परत परत सांगत आहे. 20वा प्रश्न आहे, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ना, तो अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की पारस म्हणजे हा जो औष्णिक विद्युत आहे, औष्णिक म्हणजे काय? तर कोळशाच्या साहाय्यानं किंवा गॅसच्या साहाय्यानं किंवा LPGच्या साहाय्यानं पाणी तापून त्या पाण्याची वाफ टर्बाईनचे पाते फिरवण्यासाठी वापरणे, त्याला औष्णिक विद्युत प्रकल्प असं आपण म्हणतो. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. त्याच्या पुढे पहा. आता जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे ई-बुक आहे. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. म्हणजे ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या सरावासाठी आहेत आणि अभ्यास सिलेबस जो आहे तो परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी असतो. राहिलेल्या 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास होईल.
त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, संगणक, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. छान अशी तुमची तयारी होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात? तर जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात? तर जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. सन 2026च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणजे चीफ गेस्ट कोण होते? आता सन 2026चा जो प्रजासत्ताक दिन सोहळा होता ना, त्याचे जे प्रमुख पाहुणे होते ते कोण होते माहित आहे का? तर त्याचे प्रमुख पाहुणे होते पहा, उर्सला वान डेर लेन हे होते. आणि हे कोण आहेत? तर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत ते? तर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती ही कोणामार्फत केली जाते? तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या मार्फत केली जाते, की भारताच्या राष्ट्रपतींमार्फत भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांची नियुक्ती केली जाते. सध्या ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण आहेत? ज्ञानेश कुमार. समजले? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान वयोमर्यादा काय आहे? आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सदस्य म्हणून जर निवडून यायचं असेल ना, तर कमीत कमी वयोमर्यादा ही 30 वर्षे आहे. किती आहे? 30 वर्षे आहे. जर विधानसभेमध्ये निवडून यायचं असेल तर कमीत कमी वयोमर्यादा 25 वर्षे आहे. विधानसभेसाठी किती आहे? 25 वर्षे. विधान परिषदेसाठी आणि राज्यसभेसाठी 30 वर्षे. विधानसभा आणि मी तुम्हाला व्यवस्थित लिहूनच देतो इथं. विधानसभा आणि लोकसभेसाठी 25 वर्षे. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी 30 वर्षे. त्याच्यानंतर आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी 21 वर्षे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी किती आहे? 21 वर्षे. क्लिअर झाले सर्वांचं? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असतात. पंतप्रधान हे काय असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आपला जो प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोग होता, तो योजना आयोग रद्द झाला 2014 मध्ये आणि नरेंद्र मोदींनी त्याच्याऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपतींना क्षमदान देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे? तर असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार राष्ट्रपती दया करू शकतात? तर ते कलम आहे पहा, कलम 72. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादान देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे एखाद्याची फाशीची शिक्षा असेल तर ती जन्मठेपेमध्ये कन्वर्ट करू शकतात, किंवा जन्मठेपेची शिक्षा असेल तर ती अजून थोडी कमी करू शकतात. तर तो दयेचा अर्ज किंवा क्षमादान करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो कलम 72 नुसार. त्याच्या पुढे पाहता, जगातील सर्वात खोल ठिकाण मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? त्याला आपण इंग्लिशमध्ये मरियाना ट्रेंच असं म्हणतो. जगातील सर्वात उंच ठिकाण हिमालय पर्वतामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, जे की नेपाळ या देशामध्ये आहे. आणि मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर, किंवा मराठीमध्ये प्रशांत महासागर आणि इंग्लिशमध्ये त्याला पॅसिफिक महासागर असं म्हटलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? पहिले भारतीय हा शब्द खूप महत्वाचा आहे, की भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी.डी. देशमुख होते. पहिले भारतीय. पण नुसतं जर तुम्हाला असं म्हणजे मी थोडं व्यवस्थित सांगतो. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर द्यायचं सी.डी. देशमुख. पण तुम्हाला नुसतं विचारलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते, भारतीय विचारलं नाही, नुसतं पहिले गव्हर्नर कोण होते विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं ओसबोर्न स्मिथ. काय उत्तर द्यायचं? ओसबर्न स्मिथ. हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत. पण आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? सी.डी. देशमुख आहेत. लक्षात आले सर्वांच्या? चला त्याच्या पुढे इथं नाव दिले ना, ओसबोर्न स्मिथ दिलेलं आहे इथं ऑलरेडी. हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी.डी. देशमुख आहेत. मनमोहन सिंग सुद्धा आरबीआयचे गव्हर्नर होते. रघुराम राजन सुद्धा आरबीआयचे गव्हर्नर होते. मनमोहन सिंग त्याच्यानंतर अर्थमंत्री झाले. सी.डी. देशमुख सुद्धा अर्थमंत्री होते बरं का भारताचे. त्याच्यानंतर मनमोहन सिंग हे नंतर भारताचे 10 वर्षे पंतप्रधान सुद्धा होते.
अर्थात ते तसे पंतप्रधान नामधारी पंतप्रधान होते. खरी सत्ता सोनिया गांधींच्या हातात होती, पण होते 10 वर्षे पंतप्रधान होते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे, शून्याचा शोध लावणाऱ्या आर्यभट्टांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आर्यभट्टीय, थोडं टाईप मिस्टेक झाली आहे. तर शून्याचा शोध लावणाऱ्या आर्यभट्टांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आर्यभट्टीय कोणत्या भाषेत लिहिला आहे? तर आर्यभट्ट हे गणितज्ञ होते, त्यांनी शून्याचा शोध लावला. तर हा जो आर्यभट्टीय ग्रंथ आहे ना, हा संस्कृत भाषेमध्ये होता. कोणत्या भाषेमध्ये? संस्कृत भाषेमध्ये होता. मानवी शरीरातील स्वादुपिंड हे कोणत्या प्रकारच्या ग्रंथीचे उदाहरण आहे? आता मानवी शरीरामधील जे स्वादुपिंड आहे ना, हे कोणत्या ग्रंथीचं उदाहरण आहे माहिती आहे का? तर मिश्र ग्रंथीचं उदाहरण आहे. का बरं? कारण स्वादुपिंड हे संप्रेरक आणि पाचक रस दोन्ही तयार करत असतं. त्याच्यामध्ये आपलं जे इन्सुलिन नावाचं संप्रेरक आहे ते स्वादुपिंडामधून तयार होतं आणि पाचक रस कोणता होतो? तर स्वादुरस. स्वादुपिंडातून स्वादुरस. क्लिअर झाले? हे दोन्ही तयार होतात म्हणून त्याला मिश्र ग्रंथी असं म्हटलं जातं. आणि मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत आहे. कोणती आहे? यकृत. आणि आपल्याला मधुमेह होतो तेव्हा तो कशाशी संबंधित आहे? स्वादुपिंडाशी संबंधित आहे. त्याला आपण पॅनक्रीज म्हणतो. स्वादुपिंडामधून जर आपलं इन्सुलिन नावाचं संप्रेरक जर व्यवस्थित बाहेर नाही पडलं तर साखरेचं नियंत्रण होत नाही मानवी रक्तामधील, आणि त्यालाच आपण मधुमेह असं म्हणतो. आणि जर तुम्हाला लिपिड पदासाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शिकत घ्या. हा कोर्स घेतला तर बाकी कोणताच कोर्स तुम्हाला घ्यायची गरज नाही. ही फक्त 500 प्लस GST आहे, पण याच्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री भेटतात. एक न्यायालय भरती ई बुक आणि दुसरं टेस्ट सिरीज, क्लर्क टेस्ट सिरीज, क्लर्कची टेस्ट सिरीज. तर हा 500 रुपयामध्ये तुम्हाला 400 रुपयाचे कोर्स मोफत दिलेत आणि कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत. तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, ते सुद्धा सर्वांनी जॉईन करा. आणि या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. थांबूयात. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी. परत एखाद्या लेक्चरमध्ये भेटूयात. आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.